राम राम मंडळी. तर आज आहे आपल्या ब्लॉग सिरीजमधला दिवस 11वा. तर आज आपण चाललेलो सोमेश्वरला. का तर कारण की आपल्या इथे श्रावण चालू जेव्हा होतो, श्रावण महिना, त्यावेळेस आपल्या इथे सोमेश्वरमध्ये करंजे पूल आहे की जिथे महादेवाचे खूप मोठे मंदिर आहे. तर तेथे दरवर्षी आपल्या श्रावणी सोमवार ज्यावेळेस चालू होतात त्यावेळेस इथे खूप मोठी यात्रा भरते. त्यामुळे आपण तिथेच चाललेलो. कसं आहे बाहेरचा व्ह्यू बघा. हे जे आहे ते सोमेश्वर देवस्थानाचे कमान आहे की तिथून आपण आत एंट्रन्स करतो. आणि हे आहे ते पार्किंग एरिया. खूपच मोठा पार्किंग एरिया आहे, त्यामुळे काय असं अडचण होत नाही गाड्या लावण्यासाठी. आणि हे आहे मंदिराच्या समोरील बाजूस जे दुकान लावलेलं असतात की जे प्रसाद हे बाकीच्या वस्तू तुम्हाला तिथे भेटून जातील. तिथून एंट्रन्स चालू होतो तो की मंदिराचा. तिथे समोरच्या बाजूस असं ओम नमः शिवाय अशी मोठी पाटी लावलेली आहे. तो आहे समोरचा दरवाजा. मी आपण आता आल्या रांगेस थांबतो कारण की रविवार होता तरी पण गर्दी भरपूर होती. सोमवारी तर दर्शनच भेटत नाही, त्याला आमचीच गोष्ट आहे. त्यात योगायोगानं आपण अशा टायमिंगला आलतो की आपल्याला आरती पण भेटली, जे की 12च्या सुमारास आरती चालू होते. आरती ही पूर्णपणे झाली एकदम मस्त एकदम. हे जे तुम्हाला दिसतं आहे ते महादेवाच्या पिंडीचं दर्शन बाहेरून पण लोकांना घेण्या यावे ह्यासाठी तिथे CCTVमध्ये फुटेज दाखवलेले आहे तुम्हाला. हा मंदिराच्या गाभाऱ्यातील जो व्ह्यू आहे तो दिसत आहे बघा. फायनली मग आपण देवाच्या दर्शनासाठी तिथे पोचतो. दर्शन घेऊन पुढे निघतो बाहेर. तर बाहेरच्या बाजूस एक कुंडाचे काम चालू आहे, जे की अजून पूर्ण झालेलं नाही पण होईल थोड्या दिवसात. कसं पूर्ण दगड काम आहे आणि मधल्या बाजूस तळ आहे. हा जो व्ह्यू दिसत आहे तुम्हाला तो आहे मंदिराच्या मागच्या बाजूचा. कसा एक नंबर व्ह्यू आहे का नाही बघा बरं. पूर्ण चारी बाजूनं असा सभामंडपागत केलेला आहे मंदिराच्या की जेणेकरून लोकांना तिथे बसता यावे यासाठी. आणि हे जे आहे मागच्या बाजूस ते विहीर आहे की जे ते पहिले लोक म्हणायचे की ते खरे खोटे करले जायचे. की म्हणजे कसं खरे खोटं म्हणजे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की खरे खोटे म्हणजे काय. की खरे खोटे म्हणजे की पूर्वीच्या काळी जे व्हायचे की म्हणजे जर एखादा खोटं माणूस जर बोलत असेल तर त्याला ह्या विहिरीत खाली घेऊन जायचे आणि त्याला खरं खोटं बोलायचं. जर ते खोटं असेल तर तो माणूस कधीच बाहेर यायचा नाही असं म्हणायचे पूर्वीचे लोक. आणि त्यात कासवे पण भरपूर प्रमाणात आहेत. आणि आरती झाल्याच मोठ्या प्रमाणात असं भंडारागत जेवण असतं की सर्व भाविकांसाठी. आणि हे जे तुम्हाला दिसत आहे पातेल्यात की आपले नागदेवता आहेत की ते दर सोमवारचे भाविकांना दर्शन देतात. फायनली मग तिथले आपण संपवून माघारी रिटर्न घराकडे जातो. कारण घरी लवकर आलतो कारण की आपल्याला परत रिटर्न पुण्याला यायचं होतं. भूषण भाऊ आपले आले ते घरी, त्याच्यासोबतच आपण रिटर्न पुण्याला येणार होतो माघारी. मग फायनली आपल्याला मग पप्पा सोडायला येतात निऱ्याला, कारण की भूषण डायरेक्ट लोणंदवरून तिथे येणार होता. मग आपण जातो तेवढं भूषण भाऊ येतोच. मग फायनली आपण येतो माघारी पुण्याला. भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.